पाचव्या पाठमध्ये आपल्या सर्वांचं आम्ही स्वागत करीत आहोत। मागील जे काही की आपण मुळाक्षरांच्या बाबतीत जे काही की अभ्यास केलेला होता, त्यांच्या अंकांच्या बाबतीत देखील अभ्यास केलेला होता। त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे आपल्याला अजून पाहायला मिळतं की त्याचे जे स्वर जे आहे, त्याचे उच्चार जे आहेत, त्या उच्चाराच्या बाबतीत देखील आम्ही मुळाक्षरांच्या उच्चाराच्या बाबतीत देखील सगळ्या गोष्टी पाहिलेल्या होत्या। आजचा जो पुढचा जो पाठ आहे, त्या पुढच्या पाठाला हिब्रू स्वरे किंवा सेमेटिक हिब्रू स्वरे म्हणून जे काही की ह्या पाचव्या पाठमध्ये जे काही की धड्यामध्ये आपण पाहणार आहोत। या रेडीमेड जो तयार केलेला जो तक्ता आहे, यामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतंय की हा जो तक्ता आहे, अक्षराच्या खाली रेग याचा अर्थ अक्षर आहे। या अक्षराच्या खाली जे स्वर आलेला आहे, त्या स्वराला प्रत्येक स्वराला ते प्रत्येकाची जे काही नावं ही असलेले पाहायला मिळतात। उदाहरणार्थ आता हे अक्षराच्या खाली जो हा टी सारखा, लहान टी सारखा जो आलेला आहे, त्या स्वराला आपल्याला पाहायला मिळतं की कामेस्ट हा पहिला त्यांचा स्वर जो आहे। सेमेटिक लँग्वेजचे जे स्वर आहेत, त्या सेमेटिक लँग्वेजच्या स्वरातील पहिला जो आहे तो कामेस्ट हा जो शब्द जो आहे, त्याला ते नाव पाहायला मिळतं। दुसरा आहे की वजाबाकीचं चिन्हासारखं लहानसं आपल्याला पाहायला मिळतं की अक्षराच्या खाली जे काय आहे की जर हा स्वर आलेला आहे, त्या स्वराचं नाव आम्हाला 2 नंबरला पाहायला मिळतं की पटाहा। पटाहा हे जे काय आहे की त्याचा जो उच्चार जो आहे तो पाहायला मिळतो। तिसरं आम्हाला पाहायला मिळतं की तिसरा जो आहे स्वर, या तिसऱ्या स्वराचे इथं जे अक्षराच्या खाली जर 2 टिंब आले, तर त्या 2 टिंबाला आम्हाला पाहायला मिळतं की त्याचं नाव जे आहे ते स्टेरे हा शब्द जे काय की त्याला पाहायला मिळतो, आडवे 2। त्यानंतर जो पुढचा चौथा जो स्वर आहे, त्या स्वराला जे काय की 2 उभे सरळ जे काय की जे ड्रॉप्स असतात, टिंब जे आहेत, त्या टिंबाला आम्हाला इथं पाहायला मिळतं की सेवा हा जो काय आहे की तो उच्चार, त्याचं नाव पाहायला मिळतं सेवा हे उच्चार पाहायला मिळतो। पुढचं पाचवा जो आहे स्वर, त्या स्वराला आम्हाला पाहायला मिळतं की अक्षराच्या वर, डोक्यावर जर तो टिंब आलेला आहे, तर त्या टिंबाला होलेम, होलेम जे काय की त्या स्वराला होलेम असं ते म्हटलं जातं। त्यानंतर त्याच्या पुढचा जो आम्ही पाहतो की अक्षराच्या वर जो काय की 6वा जो स्वर आहे, त्याला वाव होलेम जे काय की हे जे काय की नाव तिथं पाहायला मिळतं, वाव होलेम हा जो आहे की तो तिथं पाहायला मिळतो। पुढचा हा जो 6वा झाल्यानंतर 7वा जो स्वर आहे, वास्तविक हा जो वरचा टिंब आहे तो सेंटरला यायला पाहिजे, परंतु इथं आपल्याजवळ कोणत्याच प्रकारे त्याचे जे काय आहे की हिब्रू जे स्वरांचे जे आहे ते चिन्ह नसल्यामुळं हे सरळ असे जे घेतले गेले आहेत। म्हणजे शब्दाच्या खाली जे 3 शब्द आल्यानंतर, 3 टिंब आल्यानंतर ह्या टिंबाला जे काय की सेगोल हा शब्द जो आहे तो वापरला जातो, त्याचं नाव सेगोल आहे। हा 7वा स्वर इथं पाहायला मिळतो। 8वा स्वर आम्हाला पाहायला मिळतो की अक्षराच्या खाली 1 टिंब आला, तर तो अक्षराच्या खाली 1 टिंब आलेल्या अक्षराला आम्हाला इथं पाहायला मिळतं की हिरेक हे जे काय की नाव, ते जे काय की हे पाहायला मिळतं। पुढचा 9वा जो स्वर आहे, त्या स्वराचं जे नाव आहे की अक्षराच्या खाली, परंतु त्याला योद जोडलेला आहे, त्याला जे काय की जेव्हा योद आहे तर त्याला जे काय आहे की हिरेक योद ह्या नावाने जे काय की त्याला ते नावाने ओळखलं जातं, हिरेक योद। तो 9वा जो काय की स्वर जे काय की आम्हाला इथं पाहायला मिळतो। पुढे 10वा जो स्वर आहे, जो स्वर 10वा जो स्वर आहे, तिरक्या लाईनीमध्ये 3 जे काय आहे की बिंदू जेव्हा येतात, टिंब जे आहे ते 3 एका लाईनीमध्ये असे जे येतात, त्या टिंबाला आम्हाला इथं पाहायला मिळतं की सुरेख जे काय आहे की हे जे काय की त्या स्वराचं नाव पाहायला मिळतं, सुरेख हे जे काय आहे की हे नाव पाहायला मिळतं। पुढचं जे काय की 11वा जो स्वर आहे, 11व्या स्वरामध्ये जे काय आहे की वावच्या मध्ये आलेला टिंब आहे, वावच्या मध्ये आल्यानंतर टिंब जो आहे, त्या वावच्या मध्ये आलेल्या टिंबाला वाव सुरेख हा जो आहे तो शब्द इथं तो वापरला जातो, वाव सुरेख म्हणून जे काय की तो इथं पाहायला जातो, आपल्याला 11व्या ह्याच्यामध्ये पाहायला मिळतो स्वराचं नाव। पुढं शब्दाच्या खाली टी सारखे आणि जे काय की 2 जे काय आहे की जेव्हा ते स्वर येतात, तर त्या स्वराचं नाव हॅतुप कामेस्ट हे जे की हे नाव तिथं पाहायला मिळतं, हॅतुप कामेस्ट म्हणून जे काय की हा 12वा स्वर पाहायला मिळतो। पुढचा 13वा जो स्वर आहे, मायनस चिन्ह आहे, परंतु 2 उभे चिन्ह आहेत, आणि त्या ह्या चिन्हाला इथं आम्हाला पाहायला मिळतं की हतुप पताह, पताह
जे काय की याचं जे नाव इथं पाहायला मिळते की स्वराच्या अक्षराच्या खाली हा स्वर आल्यानंतर त्याला जे काही हॅतूक पता हा म्हटलं जातो. आणि 14वा जो आहे स्वर, या 14व्या स्वरामध्ये इथं आम्हाला पाहायला मिळतं की हॅतूक सेगोल 3 टिंब आणि हे 2 टिंब एकंदरीत 5 टिंबाचं मिळून जे काय आहे की ते येत असतं. परंतु जो सेगोलचा जो हा टिंब जो आहे थोडा इथं मध्ये पाहिला होता, परंतु ते टाईम आपल्या 2 असल्यामुळे ते तसे जे काय की ते घेतले गेलेले आहेत. म्हणजे एकंदरीत जे काय की ह्या स्वरामध्ये हिब्रू सेमेटिक स्वरामध्ये जे काय की हे अशा प्रकारचे 14 जे काय की ते स्वर आम्हाला पाहायला मिळतात. त्या स्वरांची नावं आम्हाला पाहायला मिळतात. त्याची चिन्ह देखील वेगवेगळे असल्याचे हे देखील जे काय की इथं आम्हाला पाहायला मिळतात. आता हे चिन्ह जे काय आहे की ते आपण जे काय की आता प्रत्यक्षात कृतीच्या मध्ये जे काय की कृती जे काय की सराव म्हणून जे काय की आपण आपल्या ह्या बोर्डवर करणार आहोत. इथं आम्हाला पहिला जो पाहायला मिळतो अक्षर म्हणून जे काय की फक्त आपण जे काय की इथं रेघ वापरत आहोत. अक्षर म्हणून जे काय की ही रेघ आपण वापरलेली आहे. आणि पहिला जो काय की कामेस्त स्वर हा इथं आलेला आहे लहानसाठी. हा लहानसाठी इथं आलेला आहे. या लहानसाठीचं जे काय की इथं आपण त्याचं जे नाव पाहिलेलं आहे कामेस्त. कामेस्त जो आहे हा स्वर जे काय की इथं आम्हाला पाहायला मिळतो की ह्या स्वराला जे काय की लहानसा टी सारखा जो आहे त्याला कामेस्त हा शब्द जे काय की इथं पाहायला मिळतो. दुसरा स्वर जे काय की आम्हाला इथं पाहायला मिळतं की अक्षर जे आहे म्हणून आपण ही रेघ वापरत आहोत. अक्षराच्या खाली वजाबाकीचं जर चिन्ह असं असलं, असं चिन्ह आल्यानंतर त्या चिन्हाला जे काय की पटाहा जो शब्द आहे तो पाहायला मिळतो. पताहा. पटा हे जे काय त्याचं जे काय की त्या चिन्हाचं जे काही नाव इथं पाहायला मिळतं. तिसरा जो स्वर आहे त्यांचा अक्षर जे आहे या अक्षराच्या खाली 2 टिंब, एक टिंब आणि हा दुसरा टिंब हे 2 टिंब जवळजवळ जे आलेले असल्यानं तिथं त्या स्वराला आपल्याला पाहायला मिळतं की स्टेरे. स्टेरे हे या टिंबाला जे काय की ते म्हटलं जातं. स्टेरे हे जे नाव त्याचं आहे ते पाहायला मिळतं. चौथा जो आम्हाला स्वर पाहायला मिळतो अक्षर, हे समजा अक्षर म्हणून आपण रेघ मध्ये वापरत आहोत. अक्षराच्या खाली उभे 2 जे काही की टिंब आहे, उभे 2 टिंब आहे त्याला सेवा. सेवा हे जे काही की हे त्या मूळ अक्षरात जे काही स्वराचं जे नाव ते पाहायला मिळतं सेवा. त्याचप्रमाणे अक्षराच्या वर अक्षर आहे, या अक्षराच्या वर जो एक सिंगल टिंब आलेला आहे, एक टिंब जो आहे या टिंबाला आम्हाला पाहायला मिळतं की होलेम. होलेम हे स्वर जे काय की तो होलेम नावाने त्याला पाहायला मिळतो की अक्षराच्या वर डोक्यावर जे काय की जेव्हा तो येतो तो तिथं पाहायला मिळतो. 6वा स्वर आम्हाला इथं पाहायला मिळतो. हा स्वर आलेला आहे वाव. आणि त्याच्यावर जे काही टिंब आहे ह्याला जो जे नाव आहे वाव होलेम.
वाव होलेम, की हे जे आम्हाला पाहायला मिळतात की हा जो स्वर आहे वाव आहे आणि वरती त्या डोक्यावर इथं टिंब आहेत आणि म्हणून त्याला जे काही वाव होलेम देखील जे काही की ते म्हटलं जातं. पुढं जो आहे हा जो काय की मुळाक्षराचा जो एक शब्द आहे असं ग्राह्य धरून त्याच्या खाली 1 2 आणि हे 3 मुळाक्षर जर हे 3 जर स्वर आले तर ह्या स्वराला सेगोल. सेगोल म्हणून जे काय की या स्वराचं जे काय की नाव हे पाहायला मिळतात. इथं जो फरक पाहायला मिळतो सेगोलला, हा इथं थोडा तिरका आहे, म्हणजे सरळ घेतलाय कारण इथं अवेलेबल ते तसलं न मिळाल्यामुळं हा तिथं तो घेतलेला आहे. परंतु हा इथं आम्हाला पाहायला मिळतो की हा ओरिजिनॅलिटी मध्ये मुळामध्ये जे काही की अशा प्रकारे तो सेगोल जो आहे तो येत असतो. 8व्या नंबर मध्ये आम्हाला इथं पाहायला मिळतंय की अक्षराच्या जे काय की शब्दाच्या खाली जर इथं टिंब आलेला आहे, एक सिंगल एकच टिंब जो आलेला आहे, तर ह्या एकाच टिंबाला इथं पाहायला मिळतं की त्याला हिरेक. हिरेक म्हणून जे काय की इथं त्याला जे काय की इथं पाहायला मिळतं तो हिरेक म्हणून त्या स्वराचं नाव इथं पाहायला मिळतं. पुढचा जे काय की 9वा जो स्वर आहे त्यांचा सेमॅटिक लँग्वेजचा जो आहे बिब्लिकल्स मध्ये वापर जास्त करून होत असतो. त्या सेमॅटिक लँग्वेज मधला जो काय की पुढचा 9वा जो स्वर आहे योध है. योध आणि योधच्या खाली हा शब्द ग्राह्य धरूया. हा शब्द आहे त्याच्या खाली एक टिंब आलेला आहे हिरेक योध. हिरेक योध. योधच्या खाली एक सिंगल टीम आलेला आहे त्याला हिरेक योध असं जे काही म्हटलं जातं. पुढचा 10वा जो भाग आहे, 10वा जो स्वर आहे अक्षराच्या शब्दाच्या खाली 1 2 3 1 2 3 इथं जे काय आहे की इथं हा टिंब थोडं इथं जवळ पाहिलं होतं साईडला, परंतु तसं अवेलेबल न मिळाल्यामुळे तो तसे टिंब नाही मिळाल्यामुळे आपण टेम्पररी फक्त ते घेतले. परंतु वस्तुस्थितीमध्ये जे काय जे आहे ते आपण ह्या बोर्ड मध्ये पाहत आहोत. आणि हा जो 10वा जो स्वर आहे या 10वा स्वराला सुरेख शब्द जे काही की पाहायला मिळतो. सुरेख. सुरेख शब्द जे काय की या स्वराला जे नाव आहे ते सुरेख म्हणून जे काही की इथं पाहायला मिळतं. पुढे जे काही की 11व्या ह्याच्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की वाव आहे. वाव हे मुळाक्षर तिथं जे आहेत आणि त्याच्या सेंट मध्ये तो टिंब आलेला आहे. दुसरी गोष्ट की ह्याला जे काही की आम्हाला पाहायला मिळतं की
बिंदू हा म्हणता येत नाही, कारण दागेज बिंदूचे जे आपण जे पाहिलेले आहेत ते दागेज बिंदू जे आहे ते मोजकेच आणि लिमिटेड दागेज बिंदू जे होते ते आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत 6 दागेज बिंदू होते आहेत. त्याच्यामध्ये बेत, गिमेल, दालेत, काप, पे आणि ताव हे दागेज बिंदू येतात. परंतु ह्या वाव मध्ये याला जो आलेला जो तो स्वर आहे आणि म्हणून या स्वराला इथं आम्हाला पाहायला मिळतं की 11व्या ह्याच्यामध्ये त्याला वाव सुरेख म्हणून जे काही की ते म्हटलं जातं. थोडं इथं सोडवायला पाहिजे, जवळ जास्त झालेलं आहे. अकरा नंबरचा जो स्वर आहे त्या 11 नंबरच्या स्वराकडे आम्ही पाहतो की वाव सुरेख. वाव सुरेख जे काय आहे की हा आम्हाला इथं पाहायला मिळतो वाव सुरेख म्हणून त्या स्वराचं जे नाव ते पाहायला मिळतं. पुढे 11 नंतर 12वा जो स्वर जो आहे स्वर जो आहे अक्षर किंवा शब्दाच्या खाली लहान टी सारखा आहे आणि 2 टिंब. जे आहेत ते पाहायला मिळतात आणि त्याला जे नाव आहे तो हॅतोप सेमे कामेस्ट. हॅतूप कामेस्त. हॅटूप कामेस्त म्हणून जे काय की हे नाव त्याचं पाहायला मिळतं. 13वा जो स्वर आहे शब्दाच्या खाली वजाबाकी सारखं एक चिन्ह लहान आणि 2 टिंब. दोन टिंब आलेले आहेत आणि ह्याला जे नाव जे आहे हॅतूप पताह. हॅतूप पताह. हॅटूप पटाह जे काय की हे पाहायला मिळतं. 13वा आणि शेवटचा जो 14वा जो आहे स्वर जो आहे अक्षर जे आहे त्या अक्षराच्या खाली तीन आणि 2 5 टिंब जर दिसले आले तर ह्याला हॅटूप सेगोल.
हेटुपसिगोल हे अशा प्रकारचे एकंदरीत जे काय की हे 17 स्वर जे काय की सेमेटिक लँग्वेजचे असल्यामुळं हे आम्हाला जे काय की पाठ करणं, अक्षर ते त्याचा जो टाईप जो आहे तो काढता येणं, आकार जो आहे तो काढता यायला पाहिजे आणि काढत असताना ते लक्षात ठेवायला पाहिजे की या स्वरांचे नेमकं नाव काय आहे. पुन्हा एकदा आपण पाहूया की कामेस्त जो आहे, कामेस्त आहे, पटा पटाहा पटाहा, स्तेरे, शेवा, होलेम, त्यानंतर वाव होलेम. पुढे आम्हाला पाहायला मिळतंय की सेगोल, तीन जे हे चिन्ह आहेत, ड्रॉप चिन्ह आहे, टिंब जे आहे ते तीन, हे तीन चिन्हामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की सेगोल. त्यानंतर अक्षराच्या खाली एक टिंब आला तर ते जे काय की हिरेक म्हणून जे काय की तो त्याला नाव असं पाहायला मिळतं सेमेटिक लँग्वेज मधले. पुढे आम्हाला पाहायला मिळतं की योध आहे आणि योधच्या खाली एक टिंब आहे, हिरेक योध. हिरेक योध म्हणून जे काय की आपल्याला जे की ह्या ज्या स्वराला या पाहायला मिळतं. पुढचा जो स्वर 10वा स्वर पाहायला मिळतो की आपल्याला सुरेख. तीन जे टिंब जे आहे ते तीन जे आहेत, परंतु ते असे क्रमवार सरळ अशा जे काही आडव्या लाईनीमध्ये जे काही की हे टिंब ते येत असतात आणि म्हणून ते जेव्हा हे तीन टिंब असे पाहिल्यानंतर त्याचं आम्हाला नाव जे काही की लक्षात राहायला पाहिजे की सुरेख म्हणून जे काही की त्याचं नाव देखील जे काही की हे पाहायला मिळतं. पुढे जे आहे आम्हाला पाहायला मिळतंय की जे काही की वाव आहे आणि सुरेख आहे. वावच्या पोटामध्ये जे काय की इथं आम्हाला पाहायला मिळतं की ह्या वावच्या पोटामध्ये जो काय की एक टिंब आलेला आहे आणि त्याला सुरेख वाव सुरेख म्हणून जे काय की तो म्हटलं जातं, तो पाहायला जातं आपल्याला. पुढे जे काही 12वा जो स्वर आहे त्या 12व्या स्वरामध्ये की हातूप कामेस्त म्हणून जे काही पाहायला मिळतं की हा लहान टी आहेत आणि दोन टिंब आहेत. हे दोन्ही टिंब एकत्र मिळाल्यानंतर जे काही की त्याला जे काही नाव पाहायला मिळतं की हॅटूप कामस्त म्हणून हे जे काही की नाव इथं पाहायला मिळतं. त्यानंतर पुढे पाहायला मिळते की वजाबाकीचं चिन्हासारखं आहे आणि दोन टिंब आहेत आणि म्हणून ह्याला जे काही ह्या स्वराला आम्हाला नाव पाहायला मिळतं की हातूप पटाह. जे काही की हे नाव देखील तिथं त्याचं जे पाहायला मिळतं हातूप पटाह. आणि शेवटचा जो चौथा आहे तो 14वा जो आहे तो जे काही की तीन टिंब आहेत आणि हे दोन टिंब, ते दोन टिंब मिळून जे काही इथं आम्हाला पाहायला मिळतंय की ह्या हातूप सेगोल हे जे काही की हे पाहायला मिळतं. आता हे जे दोन टिंब आहे या दोन टिंबाला जे काय की इथं आम्हाला पाहायला मिळतं की हॅटूप हे जे काय की नाव ते पाहायला मिळतं. जे काय हे हॅटूप जो आहे आणि हा पटाहा हे दोन मिळून एकत्र झालेले आहेत. इथं ते जे काय की सेगोल जो आहे ह्या सेगोलला हॅटूप हा जो आहे तो टिंब इथं मिळाल्यामुळे हॅटूप सेगोल जे काय की म्हटलं गेलेलं आहे. हा जे काही कामेस्ट आहे या कामेस्टला जे काय की हे दोन टिंब जे हॅटूप लागलेलं आहे आणि म्हणून त्याला की हा जे काय की हॅटूप कामस्ट अशा प्रकारचे जे काय की हे स्वर हे आपल्याला काढता यायला पाहिजे, आपल्या लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्याप्रमाणे जे काय की आपल्याला जे काय की आपण सदोदित जे काय की अक्षर गिरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि अक्षर गिरवत असताना आपल्याला जे काय की त्यातली जे तपशीलवार ही माहिती आपण सदोदित ठेवणं, लक्षात ठेवणं हे अत्यंत जे काय की ही महत्वाची बाब आहे. आणि म्हणून हे ज्याप्रमाणे अल्फाबेट्स जे काय की मुळाक्षर जे आहेत ते आम्ही जसं पाठ करतो तसं देखील हे जे स्वर जे आहेत सेमेटिक हिब्रू स्वर जे आहेत हे देखील जे काय की आम्ही पूर्णपणे हे स्वर चिन्ह बघितल्या आम्हाला त्याचं जे काय की तो कोणता स्वर आहे हे सांगता यायला पाहिजे. शब्दांच्या खाली किंवा शब्दांच्या वर किंवा शब्दाच्या मध्ये जे काय की जे येणारे जे काही चिन्ह जे आहेत त्या चिन्हाला जे काय की ते स्वर म्हणून जे काय की त्यांनी जोडलेले आहेत की जेणेकरून तो शब्द उच्चारायला अधिक सोपं जावं. कारण जे स्वर विरहित जी हिब्रू होती ती कठीण होती आणि म्हणून स्वर जे काय की सहज सोपे व्हावे म्हणून त्याला सेमेटिक जे आहेत सेमेटिकने त्याला स्वर शोधले. अशा प्रकारचे हे स्वर सेमेटिकने शोधून त्याला जोडले आणि ती हिब्रू भाषा जे काय की अधिक सोपी उच्चार करण्यासाठी अधिक सोपी व्हावी म्हणून जे काय की त्याप्रमाणे त्यांनी जे काही त्या गोष्टी केलेल्या पाहायला मिळतात.
आणि म्हणून ह्या जे काय की पाचव्या ह्या पाठामध्ये हे जे स्वर आहे, सेमेटिकचे जे स्वर आहे ते आपल्याला जे काही की हे चांगल्या प्रकारे वाचता यायला पाहिजे किंवा लक्षात राहणं अत्यंत गरजेचं आहे. त्या चिन्हांकडे, त्याचे जे चिन्ह आहेत, जे स्वर दिलेले आहेत, त्या चिन्हांकडे जे काही आपलं लक्ष ते पूर्णपणे जे काय की हे माहिती ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. ही जी रेष आहे त्या रेषेच्या जागेवर आपण पाहतो की ही रेष ही वास्तविक आपण जे काय की एक ते अक्षर आहे असं समजून हे खाली चिन्ह आलेलं आहे. म्हणजे हे चिन्ह कशा प्रकारे येतं, कुठे येतं ते दाखवण्यासाठी ह्या ज्या रेषा आहे त्या रेषा जे काय की इथं मारल्या गेलेल्या पाहायला मिळतात. परंतु काही शब्दाच्या मध्ये पुढे जे आम्ही पाहतो की वरती जे आहेत की योध आहेत किंवा वाव आहेत, त्या वाव सुरेख म्हणून जे आहेत यामध्ये आम्हाला इथं पाहायला मिळतं, किंवा वाव होलेम जो आहे यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की त्या शब्दाच्या बरोबर जे काही रेषच्या बरोबर लिहिले गेलेले ते आहेत. आणि म्हणून ह्या सर्व ज्या गोष्टी आपण ते जे काय की त्यांच्या नियमाप्रमाणे पाठ करण्याचा, ते लक्षात ठेवण्याचा आणि शिकण्याचा, काढण्याचा देखील आपण जे काय की तो प्रयत्न करणार आहोत.